नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, यंगस्टार प्रीमियर लीग 2026 24 to 28 मार्च 2026 म्हणजेच आजचा तिसरा दिवस आहे. आणि आजच्या या तिसऱ्या दिवशी रती महारथी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ऑल इंडिया ओपन डे नाईट टुर्नामेंट आहे. ISPL ॲफिलेटेड ही टुर्नामेंट आहे. टुर्नामेंटचं खास आकर्षक म्हणजे मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी फोर व्हीलर आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिलीच वेळ अशी आहे की या टुर्नामेंटला मॅन ऑफ द सिरीजसाठी फोर व्हीलर आहे. या टुर्नामेंटचं खास आकर्षक ही फोर व्हीलर आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 5 लाख, रनरअप 2.5 लाख. आणि आजच्या दिवसापासून सुरुवात होते. प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोठी मेजवानी असणार आहे. त्यांनासुद्धा टू व्हीलर फोर व्हीलरपर्यंत बक्षिसं आहेत. तर पहिल्या दिवशी पुण्याचे संघ क्वालिफाय झाला होता सेमीसाठी. आणि कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं असेल AK स्पोर्ट्स वरवडे प्रथमेश नानाच्या नेतृत्वाखाली क्वालिफाय झालेला आहे. तर हे पहा ISPL ॲफिलेटेड चं बॅनर आहे. हे या ISPL खेळण्यासाठी नवनवीन प्लेयरांना नक्कीच संधी मिळणार आहे. प्रत्येक प्लेयराचे कॅचेसचे, विकेट किंवा रन बनवले ह्या सर्वांचे गुण त्या ठिकाणी काउंट केले जातात आणि त्यानुसार त्यांना ISPL खेळण्यासाठी संधीसुद्धा मिळणार आहे. यंगस्टार प्रीमियर लीग देवगड अतिशय दर्जेदार नियोजन यांनी केलेलं आहे आणि नवनवीन प्लेयरांना खेळण्याची संधीसुद्धा मिळणार आहे. तर हे पहा मित्रांनो, आजच्या दिवसाचे लॉट्स आहेत. डे 3 पहिला सामना होईल ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर आणि त्यांच्या अपोजिट असणारे हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये थोडेसे लॉट्समध्ये बदल आहे. जो बांदेश्वर रोहित स्पोर्ट्स हा संघ खेळणार होता त्याऐवजी अमर साई गोरखपूर विज NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर असे आजच्या या 4 टीम आहेत. या चारही टीममध्ये आज खूप मोठमोठे स्टारकास्ट सर्वांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच प्लेयर ऑलमोस्ट ISPLमध्ये खेळलेले प्लेयर आहेत. तर ते तुम्हाला पुढे मी सर्वच प्लेयर म्हणजे कोणकोणत्या संघामध्ये आहेत ते तुम्हाला दाखवतो. बऱ्यापैकी प्लेयर मित्रांनो चेंजेससुद्धा झालेले असतात. कोणता प्लेयर कोणत्या टीममध्ये येईल हे शेवटपर्यंत आपण सांगू शकत नाही सध्याच्या या क्रिकेटमध्ये. त्यामुळे जेवढी मला माहिती मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयोजकांनीच मला ही सर्व माहिती दिलेली आहे. परंतु येईपर्यंत प्लेयर कधी कोणत्या संघात येईल ते सांगू शकत नाही. पण जे आजचे हे प्लेयर मी सांगणार आहे ते कन्फर्म याच संघामध्ये खेळणार आहेत. हे पहा, हे सुद्धा अतिशय आकर्षक असं बॅनर आहे. येवा देवगड आपलाच असा आणि टुर्नामेंटचा आस्वाद घ्या. तर पहा, पहिला सामना जो आहे पालघर या संघामध्ये गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते सर हेही आपल्याला खेळताना दिसणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टर शॉट मारण्यासाठी अतिशय प्रसिद्ध असलेला खेळाडू ओमकार देसाई सर हा सुद्धा या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. त्यानंतर बिलाल शेख, प्रीतम बारी, रितांशू पाटील, मे बी किरण पवारसुद्धा या संघामध्ये खेळताना दिसेल. आणि मुंबईमधले भरपूर असे सुपरस्टार या संघामध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत. प्रथमेश राठोड सध्याचा ऑलराऊंडर खेळाडू तोसुद्धा या संघामध्ये असण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर कृष्णा पवार हा देखील या संघामध्ये असण्याचे चान्सेस आहेत. आणि मुंबईचे सुद्धा 2-3 चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत. त्यानंतर त्यांच्या समोरच्या संघामध्ये हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघामध्ये रोहित खरात ज्याची फलंदाजी आपण गेल्या वर्षी आनंदवाडी टुर्नामेंट्समध्ये सुद्धा बघितली होती. यावर्षीच्या हंगामामध्ये सुद्धा अतिशय फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. त्यानंतर महेश नानगुडे या खेळाडूला तर कोणच विसरू शकत नाही. गेल्या वर्षापासूनच हा खेळाडू फॉर्ममध्ये आला होता. अगदी रबर टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्यानंतर तो ISPLला सुद्धा जबरदस्त चमकला असा हा खेळाडू महेश नानगुडे. त्यानंतर वासिक शेख हा सुद्धा खेळाडू आपल्याला या पुण्याच्या संघामध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर ऋतिक गजर हा सुद्धा हल्लीचा यंगस्टार आहे. हा सुद्धा ISPL खेळलेला खेळाडू आहे. अतिशय दर्जेदार याची फलंदाजी आहे. तीही तुम्हाला आज निश्चित पाहायला मिळेल. या संघामध्ये ऋषी झोरे त्यानंतर पुण्याचे अनेक खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतील. मयूर कारांडे, दत्ता पवार, शुभम शेळके असे बरेचसे तारे सितारे या तुम्हाला पुण्याच्या संघामध्ये सुद्धा खेळताना दिसतील. मित्रांनो, सर्वांनाच उत्सुकता लागलेला हा संघ
अमरसाई गोरखपूर या संघामध्ये सर्वच प्लेयर हे ISPL खेळलेले आहेत. सर्वांनाच तेवढी उत्सुकता आहे. प्रत्येकजण मला ब्लॉगमध्ये रिप्लाय देतो आहे की फरदीन काजी कधी खेळणार आहे, सुमित ढेकळे कधी खेळणार आहे, योगेश पेनकर कधी खेळणार आहे, श्रेयस कदम कधी खेळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नाचे उत्तर या मॅचमध्ये मिळेल. सेकंड मॅच जी आहे अमरसाई गोरखपूर या संघामध्ये योगेश पेनकर यांच्या नेतृत्वाखाली सुमित ढेकळे, श्रेयस कदम, बांद्राचा हेलिकॉप्टर बॉय, वंडर बॉय फरदीन काजी, त्यानंतर भूषण गोळे, विकी भोईर, विजय पावले सर, प्रवीण श्रीखंडे, भूषण गोळे असे 4 गोलंदाज आहेत आणि ते सुद्धा त्या संघामध्ये ऑप्शनल गोलंदाज आहेत. आणि फलंदाजाच्या यादीमध्ये सुद्धा रजत मुंडे, त्यानंतर कृष्णा गवळी, इजाज कुरेशी, राजेश चोरटे, अमित नाईक, कोल्हापूरचा तांबडा पांढरा म्हणून प्रसिद्ध खेळाडू नितीन माटुंगे असे सर्वच तारेसितारे या संघामध्ये तुम्हाला आज खेळताना दिसतील. अमरसाई गोरखपूर अतिशय दर्जेदार अशी टीम बनवलेली आहे. जे आपण नेहमी बघतो, सुमित ढेकळे वेगळ्या संघाचे कर्णधार असतात आणि त्यांच्या टीममध्ये भरपूर तारेसितारे खेळाडू असतात. आज तेच योगेश पेनकर सर आणि सुमित ढेकळे हे दोनही कॅप्टन आज एका संघामध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे सर्वांचीच उत्कंठा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि आजचे सामने हे सर्व जबरदस्त सामने होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी देवगडमध्ये येऊन सामन्याचा आस्वाद घ्या. तर मित्रांनो, त्यांच्याबरोबर सामना आहे NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर. त्या संघाचा कर्णधार आहे मॅकमिलन गोविंद, रॅनल लिचर, अमय आक्षे, समाधान आहेरकर असे मुंबईचे भरपूर तुम्हाला स्टारकास्ट दिसणार आहेत. या संघामध्ये बाहेरचे खेळाडूसुद्धा आपल्याला दिसणार आहेत. काही खेळाडू गुजरात, राजस्थान, हरियाणा या राज्यातून सुद्धा खेळण्यासाठी या संघामध्ये आज तुम्हाला बरेचसे प्लेयर दिसणार आहेत. त्यानंतर उद्याची शेवटची रजनी आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा खूप मोठे मोठे स्टारकास्ट येणार आहेत. बहुधा प्लेयर बाहेरच्या राज्यामधील आहेत. खूप मोठे मोठे स्टारकास्ट जे ISPLमध्ये खेळलेले आहेत ते सर्वच स्टारकास्ट उद्यासुद्धा आपल्याला खेळायला भेटतील. त्यांच्यासाठी सुद्धा मी जो ब्लॉग बनवेल तेही तुम्हाला मी सर्व प्लेयर उद्याच्या दिवशी कोणकोणते आहेत ते सर्व सांगेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज अतिशय दर्जेदार सामने होणार आहेत. तर हे पहा, आधीच्या सामन्याचे काही क्षण तुम्हाला मी दाखवतो जेणेकरून तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज येईल आणि मैदानसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, खेळपट्टी सिमेंट विकेट आहे आणि मैदान अतिशय दर्जेदार मैदान आहे. कुठेही तुम्हाला खालीवर मैदान दिसणार नाही. अतिशय मजा येते खेळण्यासाठी आणि लाईट वगैरे सुद्धा अतिशय सुंदर आहे. असं वाटतं की आपण डेचीच मॅच खेळतो, एवढी लाईट चांगली आहे. तर निश्चित 2 दिवसामध्ये एक पुण्याचा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर AK स्पोर्ट्स वरवडे कणकवलीचा संघ हा क्वालिफाय झाला. आजच्या दिवसामध्ये सुद्धा सेमीफायनलला जाण्यासाठी 4 संघामध्ये जबरदस्त चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी या मैदानावरती या आणि प्रेक्षक गॅलरीमधून बसून हा सामन्याचा आस्वाद घ्या. दर्जेदार सामने आज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, यानंतर सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आहेत. आता लगेच यानंतर एक 2.5 लाखाची टुर्नामेंट आहे. त्यानंतर 5-5 लाखाचे सुद्धा 2 टुर्नामेंट आहेत. त्यानंतर गोव्याला सुद्धा 10-10 लाखाच्या, 5-5 लाखाच्या अशा भरपूर टुर्नामेंट आहेत. सांगेम प्रीमियर लीगसुद्धा आहे. मग तुम्हाला मी सर्वच त्या टुर्नामेंटमध्ये कोणकोणते स्टारकास्ट येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. प्रत्येक दिवशी कोणकोणते प्लेयर येतील तेही मी तुम्हाला सर्वच सांगेल. 1-2 प्लेयर चेंज होतात, परंतु शक्यतो होणार नाही, कारण गोव्यामध्येच्या सांगेम टुर्नामेंटला सुद्धा सर्व प्लेयरांचे नावे वगैरे आधीच घेतले जातात. त्यामुळे तसं काय बदल होणार नाही. मित्रांनो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.